नमस्कार मित्रांनो. लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा हप्ता वेळेत मिळावा यासाठी दुसऱ्या विभागाच्या निधीवर हात मारणाऱ्या सरकारने अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मात्र हात आखडता घेतलेला आहे. या शेतकऱ्यांना आता 27 मार्च 2023च्या जुन्या निकषानुसार 3 हेक्टर ऐवजी 2 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भार 40% कमी होणार आहे. राज्यातील उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, वीज चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जात होती आणि आताही दिली जात आहे. राज्य सरकारने 23 जानेवारी 2023च्या शासन निर्णयाद्वारे राज्य आपत्ती प्रतिसादाचा निकष व दरामध्ये सुधारणा केली आहे. 33% अधिक शेती पिकाचे नुकसान झाल्यास व 2 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येणार असून हे दर 2025-26 या कालावधीकरता असतील असे नमूद केले आहे. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्राकरता प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत तसेच सर्व प्रकारच्या बहुवार्षिक पिकाकरिता प्रति हेक्टरी 22,500 रुपये आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत मदत देण्याचे यामध्ये नमूद केलेले आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भात 1 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात जमिनीची मर्यादा 2 हेक्टरहून 3 हेक्टर केली. त्यामध्ये जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 36,000 रुपये देण्याचे म्हटले होते. मात्र यंदाच्या मोसमाआधीच पडलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 27 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयाद्वारे घोषित केलेले दर रद्द करून त्याऐवजी आता पुन्हा 23 जानेवारी 2023च्या शासन निर्णयामधील 2 हेक्टरच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर आणि लाडक्या बहिणीच्या दिल्या जाणाऱ्या मदतीमुळे सरकारने अनेक गोष्टीवर मर्यादा आणलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी दिल्या जाणाऱ्या जमिनीची मर्यादा कमी करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. धन्यवाद.